नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, आपल्या सगळ्यांकरता एक खास घडामोड। ती घडामोड अशी आहे की मृत गायकाकडून ए.आर. रहमानने गाणं गाऊन घेतलंय। सुपरस्टार रजनीकांत याची प्रमुख भूमिका असलेल्या लाल सलामसाठी ए.आर. रहमाननं ही कमाल केली आहे। हो, कमालच ही। नेमकं रहमानने केलंय काय आणि याला विरोध का होतोय याबद्दल चर्चा का केली जाते? बघा, रहमान कायम आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ओळखला जातो। 90च्या दशकात कॉम्प्युटर वापरून रहमाननं संगीताचा चेहरा मोहराच बदलून टाकला होता। हो, यावेळी रहमान आणखी एक पाऊल पुढे टाकून काहीतरी नवीन करताना बघतोय। यावेळी रहमाननं आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय। लाल सलाम सिनेमामध्ये एका गाण्यासाठी रहमान आवाज शोधत होते। फोक गाणं असल्यानं त्याला आवाजही तसाच हवा होता। त्यात त्यांच्या सहाय्यकानं त्यांना काही गाणी ऐकवली। रहमानला तो आवाज आवडला, पण दुर्दैवानं त्या गायकाचा मृत्यू झाला होता। पण रहमानला तोच आवाज हवा होता। हे दोन गायक होते, बंबा बाक्या आणि शाहुल हमीद। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांचा आवाज पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय ए.आर. रहमानने घेतला। त्यासाठी त्यांनी या दोन्ही कुटुंबाची परवानगी मागितली। एका मुलाखतीत रहमान म्हणतो की पहिले तर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की हे शक्य आहे। हे करणार कसं? त्यांना सर्व समजून सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने म्हणजे गायकाच्या कुटुंबाने आनंदाने परवानगी दिली आणि दोन मृत गायक ज्यांचा आवाज इतिहास झाला होता, ए.आर. रहमानने तो आवाज पुन्हा जिवंत केला। ऐकी नाही कमाल? रहमानच्या या प्रयोगावरनं आता वादही सुरू झालाय। हे योग्य आहे का? संगीतात आणि गाण्यातही ए.आयचा वापर व्हायला लागला तर गायकांनी काय करायचं? मृत गायकांचे आवाज वापरणं सुरू झालं तर आत्ताच्या गायकांनी कसं काय करायचं? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागलेत। काही महिन्यांआधी अनिल कपूरने ए.आयने आपला आवाज वापरला याविरुद्ध कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता। तर दुसरीकडे काही दिवसांअगोदर हॉलिवूडमधल्या लेखकांनी ए.आयच्या वापराविरुद्ध संप केला होता। हो, जो संप सगळ्यात जास्त दीर्घकाळ चालला। ए.आय वापरून स्क्रिप्ट आणि डायलॉग्स लिहिण्याला त्यांचा विरोध होता। त्यात ए.आर. रहमानच्या या प्रयोगानं आगीत तेल ओतलंय। रहमान आपल्या प्रयोगाचं समर्थन करतोय तर अनेकांनी विरोध सुरू केला।